अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ लागला. आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाल्यानं भेंडीसह इतर भाज्यांची निर्यात होत नाहीये. त्यामुळे कवडीमोल भावात भाज्यांची विक्री करावी लागते, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. भंडाऱ्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं. पाहूया. इराण आणि इस्रायलमध्ये मागील आठवड्यापासून युद्ध सुरू आहे आणि याचा फटका भंडारा सारख्या धान उत्पादक जिल्ह्यातील जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत त्यांनाही बसतोय. आपण सध्या भंडाऱ्याच्या प्रसिद्ध अशा बीटीबी मार्केटमध्ये आहोत. आपल्यासोबत बीटीबी मार्केटचे अध्यक्ष बंडूभाऊ आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय काय एक्सपोर्ट होत होता, कितीचं टर्नओव्हर होतं आणि आता सध्या कशी परिस्थिती आहे. आपण आता मार्केटमध्ये बघितलेलं आहे की या मार्केटमधून 20 ते 25 टन भेंडी कतारला जायची हे सर्व थांबलेलं आहे. आणि आपण मार्केटमध्ये समजलं की संपूर्ण भेंडी इथं सडत आहे आणि खामी म्हणून त्यांची जी हत्या झालेली आहे, त्या हत्या झाल्यापासून काय होतं, यूपीमध्ये जी आमची भेंडी जायची तर सर्व ट्रान्सपोर्ट थांबलेले आहेत. त्यांना भीतीचं वातावरण झालेलं आहे की आपण बाहेर गेलो तर आपल्यावर काय हानी होऊ शकते. कसा या युद्धाचा फटका तुम्हाला बसतोय आणि या पूर्णपणे हा मंडीमध्ये त्या युद्धापासून हा पूर्ण माल पडलेला आहे. बाहेर देशात माल नाही जाऊन राहिला आहे. त्याच्यानं शेतकऱ्याची पूर्ण म्हणजे नुकसान आहे. निश्चितच या युद्धाचा फटका मोठ्या व्यापाऱ्यांना, उद्योगपत्यांनाच नाही तर सर्वसामान्य जो शेतकरी आहे त्याला सुद्धा भंडाऱ्यात बसत असल्याचं चित्र इथे भंडाऱ्यात बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.